आणि लागली सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की आज संध्याकाळी नेमकी कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते। राज्याला 4 मंत्रिपद ही मिळण्याची शक्यता। नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड, भारती पवार ही नावं सध्या आघाडीवरती आहेत। यांना मंत्रिपद मिळू शकतं। राज्याला 4 मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आता या 4 नावं आघाडीवर आहे। ही संभाव्य नावं आपण पाहतोय। नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार या 4 नावांची सध्या जोरदार चर्चा आहे। चर्चेत दिल्लीला दिनेश दुखंडे मध्ये सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत। दिनेश, आपण बघतोय खरं तर नावं आधीपासून चर्चेमध्ये होती, मात्र अगदी ऐनवेळी भारती पवार हे देखील नाव समोर आलेलं आहे। काय माहिती? होय, अचानक समोर आलेलं हे नाव आहे, कारण याआधी भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांच्या नावाची चर्चा नव्हती। 3 नावं प्रामुख्याने जी सांगितली जात होती त्यात माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायणराव राणे, तसंच भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि मराठवाड्यातले राज्यसभेचे भाजप सदस्य भागवतराव कराड यांची नावं प्रामुख्याने चर्चेत होती। या सर्वांना पंतप्रधान निवासस्थानी आज बोलवण्यात आलं आणि त्यात आता अनपेक्षितरित्या आणखी एक नाव समोर येत आहे। भारती पवार यांचं दिंडोरी या लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत। त्यामुळे 4 मंत्रिपद ही भाजप महाराष्ट्राला देण्याची एकूण दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे। सगळ्यात महत्त्वाचं, मोदी यांचा जो दुसऱ्या सरकारचा शपथविधी झाला त्यात प्रामुख्याने 5 चेहरे होते। त्यात नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर आणि रावसाहेब दानवे, संजय धोत्रे यांची वर्णी लागली होती। यापैकी कोणाला डच्चू मिळतो का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। 81 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ असू शकतं, यातली 28 मंत्रिपदं रिक्त आहेत। त्यामुळे मोदी यांचं मंत्रिमंडळ आता पुढच्या काळात या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आणखी किती मंत्र्यांचा समावेश होणार, कोणाला डच्चू मिळणार, कारण देशातल्या एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीचा, राजकीय समीकरणांचा विचार करावा लागतो। भाजप केंद्रीय नेतृत्वानं त्या बाबतीतला विचार नक्कीच केला असणार। महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने जो विचार केलेला आहे, महापालिका निवडणुका आहेत त्या दृष्टीनेही विचार करण्यात आलेला आहे। तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये 3 प्रामुख्याने पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस। यांना शह देण्यासाठी आणि आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ताकद देण्यासाठीही त्या राजकीय समीकरणांचाही विचार झालेला आहे। विशेषतः जर नारायणराव राणे यांच्या मंत्रिपदाच्या बाबतीत म्हटलं तर शिवसेनेशी त्यांचा गेल्या 16 वर्षातला जो संघर्ष आहे, शिवसेना विरुद्ध भाजप असंही महाराष्ट्राच्या राजकारणात, कारण शिवसेनेनं भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एनसीपीच्या मदतीनं सरकार स्थापन केलेलं आहे। अलीकडच्या काळात एक चर्चा होती की भाजप शिवसेना एकत्र येणार का? मोदी ठाकरे भेटीनंतर हे सगळे तर्क लढवले जाऊ लागले होते, पण आता राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी होत असताना शिवसेना भाजप एकत्र येणार का या चर्चांना पूर्ण मिळणार का? पण राजकारणात असं कधीही नसतं की कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र असं नसतं। वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय समीकरणांचा विचार करावा लागतो। त्या दृष्टीनं ह्या सगळ्या शक्यतांचा आणि राजकीय घडामोडींचा वेध लक्षात घेत आज केंद्रीय मंत्रिमंडळात 4 चेहऱ्यांना महाराष्ट्रातून संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते आहे। नारायण राणे हे सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आहेत। काही वेळातच ते त्यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी दाखल होतील। त्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। यात त्यांच्या सौभाग्यवती नीलम राणे, तसंच त्यांचे चिरंजीव निलेश आणि नितेश हे सुद्धा आता राणे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झालेले आहेत। नक्कीच दिनेश, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की नारायण राणे यांना मंत्रिपद तर मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे, मात्र पोर्टफोलिओ काय असणार हे बघणं देखील अत्यंत उत्सुकतेचं आहे। कारण आपण बघितलं अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील ते राहिलेले आहेत आणि एक खूप प्रदीर्घ असा त्यांना अनुभव आहे। आणि असं असताना काय काय शक्यता आहे, कुठला पोर्टफोलिओ मिळण्याची शक्यता आहे? नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आहेत, तसंच विरोधी पक्षनेते आणि मंत्री म्हणूनही त्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे। ते लक्षात घेता राणेंना चांगलं खातं मिळण्याची, मोठं खातं मिळण्याची ही दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत। एक अंदाज असा व्यक्त केला जातो आहे की मोदी हे देशाच्या सहकार चळवळीच्या दृष्टीनं किंवा सहकार चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी जो काही निर्णय घेण्याची शक्यता आहे, सहकार संदर्भातलं नवं खातं स्थापन केलं जाऊ शकतं, निर्माण केलं जाऊ शकतं।
त्या दृष्टीनं काही राणेंचा विचार होतोय का? कारण महाराष्ट्रात सहकार चळवळ विशेषतः सहकार चळवळीत काँग्रेस एनसीपी यांचं प्रभुत्व आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ खासदार शरद पवार यांचं सहकार क्षेत्रावर चांगलं अनुभव. नारायण राणे हे आता दाखल झालेलं आपण ही थेट दृश्य आपण TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत. नारायण राणे हे पंतप्रधानांची भेट घेऊन दाखल झालेले आहेत. राणे साहेब, राणे साहेब, राणे साहेब, राणे साहेब, राणे हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण बघू शकतो पंतप्रधानांशी त्यांची भेट संपवून ते त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. ही सध्याची थेट दृश्य आहेत TV9 मराठीच्या दर्शकांसाठी. दिल्लीहून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचं रिपोर्टिंग होत आहे. प्रत्येक अपडेट देतो आहोत. महाराष्ट्राच्या दृष्टीनंही हा विस्तार अत्यंत महत्वाचा आहे. राणे यांचे निकटवर्तीय रवी शेंडगे हे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यांच्यासोबत ते जात आहेत. राणे हे त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झालेले आहेत. पंतप्रधानांशी चर्चा करून ते दाखल झालेले. आपण ही सध्याची थेट दृश्य नारायण राणे यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरून TV9 मराठीच्या दर्शकांना दाखवतो आहोत. नक्कीच दिनेश, ही सगळी लाईव्ह दृश्य आपण दाखवतोय आणि आत्ताच आपण बघतोय नारायण राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन बैठक झाल्यानंतर आता आपल्या निवासस्थानी परतलेले आहेत. दिनेश, एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी की नारायण राणे आत्ताही काही बोलले नाहीत मीडियाशी. कुठेतरी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे? कारण आपण बघतोय केंद्रीय मंत्रिपद मोठी गोष्ट आहे, त्यामुळे तिथनंच करायची सांगितलेलं असेल वरनच त्यांना की फुल अँड फायनल सगळं होईपर्यंत किंवा शपथ घेईपर्यंत तरी मीडियाशी काही बोलू नका. होय, प्रत्येक संधी मिळणाऱ्याला ही खबरदारी घ्यावी लागते. शेवटी राजकारण आहे, त्यामुळे राणे यांनी कुठलंही अजूनही अधिकृत भाष्य केलेलं नाही आहे. राणे यांची पंतप्रधानांशी जवळपास तासभर चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रातून ज्या चेहऱ्यांना संधी मिळणं अपेक्षित मानलं जात आहे त्यापैकी नारायणराव राणे यांनी पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. तसंच कपिल पाटील जे भिवंडीचे खासदार आहेत त्यांनीही पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांनीही भेट घेतलेली आहे. भागवतराव कराड यांनीही भेट घेतलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या घडामोडींमध्ये विद्यमान मंत्र्यांपैकी कोणाला डच्चू मिळतो का हेही पाहणं महत्वाचं असेल. जर डच्चू मिळाला तर ती घटनाही ती घडामोडी अत्यंत महत्वाची असेल. कारण मोदी यांनी प्रत्येक हा मंत्रिमंडळाचा विस्तार करताना प्रत्येक गोष्टींचा विचार केलेला आहे. प्रत्येक मंत्र्याची त्याच्या विभागात काय कामगिरी राहिलेली आहे याचाही आढावा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर कोणत्या 5 पैकी कोणत्या मंत्र्याला जर डच्चू मिळाला तर तीही महाराष्ट्रातली किंवा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातली मोठी घडामोड असेल. नक्कीच दिनेश, मात्र हे सगळं होत असताना आपण बघतोय जर डच्चू मिळाला नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही एखाद्या मंत्र्याला तर मात्र महाराष्ट्राकडे तब्बल 8 मंत्रिपदे येतील. ही देखील त्यातल्या जमेची बाजू. होय, नक्कीच महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं असेल. कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, एनसीपी, शिवसेना हे 3 पक्ष आहेत आणि या महाविकास आघाडी सरकारशी जर टक्कर द्यायची असेल तर कदाचित 8 जणही मंत्रिमंडळात राहू शकतात. त्या दृष्टीनं केंद्रीय नेतृत्वानं विचार केला असणार. तसंच 5 राज्यांच्या निवडणुकाही आगामी काळात होणार आहेत. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा ही महत्वाची राज्य आहेत. तर त्या दृष्टीनंही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. मध्य प्रदेशमधूनही ज्योतिरादित्य सिंधे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यांचंही राजकीय पुनर्वसन होऊ शकतं. बिहारमधल्या ही घडामोडी आहेत. बिहारमध्ये ही जी राजकीय पक्षांमधली मोठी फूट आपण बघितली तर त्या दृष्टीनंही या सगळ्या गोष्टींचा राजकीय सारासार विचार करता केंद्रीय नेतृत्वानं केंद्रीय मंत्रिमंडळात या विस्तारात कोणाकोणाला घ्यायचं, सामावून घ्यायचं या बाबतीतला विचार केलेला असेल. 6 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. नक्कीच. आणि त्याचबरोबर दिनेश, तरुणांना संधी जी आहे ती या विस्तारामध्ये मोठ्या प्रमाणात दिली जाऊ शकते आणि खास करून जे टेक्नोसावी आहेत अशा तरुणांना चांगली संधी मिळेल. एक ज्योतिरादित्य सिंधे आपण बघतो ते तर त्यांना तर मंत्रिपदाचा निश्चित झालेलं आहे. कारण काँग्रेस सोडून ते भाजपवासी झाले आणि आता त्यांना एक चांगलं पोर्टफोलिओ कदाचित दिलं जाऊ शकतं. त्यामुळे तरुणांचा खास करून विचार केला जाईल असं वाटतंय. होय, नक्कीच. तरुणांची या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना संधी देणं किंवा त्यांचं राजकीय पुनर्वसन करणं या दृष्टीनंही महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. आधुनिक पद्धतीनं विचार करणारे
तरुण असणारे हे पक्षाला पुढच्या काळात बळकटी देऊ शकतात. विशेषतः आतापासूनच 2021 मध्येच 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची ही रणनीती ठरते आहे. भाजपपासून अनेक मित्रपक्ष दुरावले गेलेले आहेत, त्यामुळे जागांची संख्या कमी होऊ नये, त्यामुळे जो प्रादेशिक समतोल राखणं त्या दृष्टीनं ही महत्वाचा विचार या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नक्कीच होऊ दिनेश. शकतो. जी, केंद्रीय मंत्रिमंडळाचा संध्याकाळी विस्तार होतोय. मोठी बातमी आपण बघतोय. शपथ घेणाऱ्या खासदारांसोबत मोदींनी भेट घेतलेली आहे. त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. राज्याला 4 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आता वर्तवली जाते. मंत्रिमंडळामध्ये 4 माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. सूत्रांकडून माहिती मिळतेय. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आता संपलेली आहे. शपथ घेणाऱ्या खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केल्याचं कळतंय. मंत्रिमंडळामध्ये 4 माजी सीएमचा समावेश होण्याची खबर आहे. सूत्रांकडून ही माहिती प्राप्त होतीये. शपथ घेणाऱ्या खासदारांसोबत मोदींची भेट झालेली आहे. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमध्ये निवडणुका आहेत आणि असं असताना या राज्यांना देखील मोठी संधी जी आहे ती दिली जाऊ शकते. महाराष्ट्राच्या वाटेला देखील 3 ते 4 मंत्रिपदं आता येऊ शकतात. अर्थात ही नावं काय असतील ती अजून गुलदस्त्यामध्ये आहेत. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे पंतप्रधानांची भेट त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेण्यात आलेली आहे. याच विषयी आपण अधिक माहिती घेत आहोत. आमचे प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि अकाली दल यानं मात्र साथ सोडलेली आहे, तर नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड सुद्धा कुठेतरी पाठशिवणीचा खेळ खेळताना पाहायला मिळतोय. ही सगळी परिस्थिती असताना या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कुठेतरी घटक पक्षांना सुद्धा प्रतिनिधित्व मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते. काय सांगाल? होय, मी यापूर्वीही सांगितलं की 2021 मध्येच केंद्रीय नेतृत्वानं 2024 ची स्ट्रॅटेजी आखण्याचा विचार सुरू केलेला किंवा तशी एकूण हालचाल किंवा तशी व्यूहरचना होती आहे. बैठका होत आहेत, कारण अलीकडच्या काळात मित्रपक्ष हे भाजपपासून दुरावले गेले आहेत. त्यात अकाली दल आणि शिवसेना हे सगळ्यात जुने पक्ष एनडीए मध्ये होते, त्यांनी भाजपची साथ सोडलेली आहे. त्यामुळे नवे मित्र निर्माण करणं किंवा जुन्यांना पुन्हा आपल्याला मंत्रिमंडळात किंवा पुढच्या राजकीय घडामोडींमध्ये स्थान देता येऊ शकतं का, पुन्हा त्यांना एनडीए मध्ये घेता येऊ शकतं का. कारण यापूर्वीही एक चर्चा होती की शिवसेना भाजप सरकार पुन्हा अस्तित्वात येणार. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची दिल्लीतली जी व्यक्तिगत भेट होती त्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. सध्या तरी शिवसेनेचा या मंत्रिमंडळ विस्ताराशी तसा काही संबंध नसला तरी पुढच्या काळात 2024च्या लोकसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखणं, राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, या दृष्टीनं मित्रपक्ष पुन्हा जोडणे जाणं या दृष्टीनंही भाजप केंद्रीय नेतृत्वानं विचार केला असणार आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात आपल्याला काही राजकीय धक्कादायक घडामोडीही पाहायला मिळू शकतात. पण आताची सध्याची सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे ती केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, जो आज सायंकाळी 6 वाजता होतो आहे. महाराष्ट्रातून 4 चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यात माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायणराव राणे, तसंच लोकसभेचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील, मराठवाड्यातले भाजपचे राज्यसभा खासदार भागवतराव कराड आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार, जे अनपेक्षित अचानक नाव समोर